नाशिकमधून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यासाठी प्रशासनाने आज सकाळी मिलिंद नगर झोपडपट्टीतील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही कारवाई या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। अनेक रहिवाशांनी स्वतःहून आपली अतिक्रमण काढली आहे। यामुळे मायको सर्कल ते आयडी सर्कल मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची सुटणार। शहर विकासाचा महत्त्वाचा मार्ग मोकळा होणार आहे। तर या ठिकाणी थेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आपला ग्राउंड झिरो रिपोर्ट आपल्याला देत आहेत। तर अभिजित, आम्ही थेट तुमच्याकडे येतोय, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यासाठी प्रशासनाने आज महत्त्वाचे कारवाई सुरू केलेली आहे। काय अधिक माहिती मिळते, कशी ही कारवाई सुरू आहे? आज सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी JCB लावून या ठिकाणी आता जे अतिक्रमित बांधकाम होतं, अतिक्रमित घरं होती, त्याचं पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये नवीन रिंग रोड तयार केले जातात, जे रस्ते आहेत ते प्रशस्त केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता मिलिंद नगरमधील जे अतिक्रमित बांधकाम होतं, जी घरं होती, त्याच्या पाडकामाला आता आज सकाळपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रचंड अशा पोलीस बंदोबस्तामध्ये JCBच्या माध्यमातून हे सगळं पाडकाम सध्या केलं जातं आहे आणि हे सगळं पाडकाम जे आहे याला स्थानिक नागरिकांचं देखील सहकार्य आहे, कारण अनेक नागरिक जे आहे ते स्वतःहून आपलं अतिक्रमित बांधकाम देखील काढून घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। एकूणच या सगळ्या परिसरामध्ये जे संपूर्ण अतिक्रमित बांधकाम आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे जमीनदोस्त केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग या परिसरातून एक प्रशस्त असा रस्ता जो मायको सर्कल ते RD सर्कल दरम्यान असणार आहे। या भागामध्ये जी प्रचंड वाहतूक कोंडी होते, ती वाहतूक कोंडी देखील या सगळ्या अतिक्रमण काढल्यानंतर जेव्हा हा रस्ता प्रशस्त केला जाईल त्यानंतर वाहतूक कोंडी देखील सुटण्यास मदत होणार आहे। सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना वेग आलेला आहे, त्याच्या तयारीला वेग आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमण पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सध्या मिलिंद नगरमधलं हे अतिक्रमित बांधकाम जे ते प्रशासनाकडून तोडलं जात आहे, त्याच्यावर पाडकामाची कारवाई जी आहे ती सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये केली जाते। प्राची, नक्कीच धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मायक्रो सर्कलवरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी नाशिकमध्ये अतिक्रमणावर महानगरपालिकेने हातोडा फिरवला।